मी संजनास क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर परवा लाईव्ह सेशनवर मी सांगितलं होतं की सध्या माझ्या केकच्या बॅचेस सुरू आहेत, त्यामुळं मला व्हिडिओ अपलोडिंगला थोडा लेट होतोय। तर आज माझा केक बॅचेसचा लास्ट डे आहे। माझ्या केकच्या बॅचेस या 5 दिवसांच्या होतात, कारण नॉर्मली काय होतं, जेव्हा आपण केकचे क्लास घेतो तेव्हा पाहतो की त्या मॅम असतात, ते केक शिकवतात आणि स्टुडंट्स फक्त पाहतात, प्रॅक्टिकल त्यांना नॉलेज त्यावेळेस हँडल करायला मिळत नाही। तर मी स्वतः जेव्हा केकचे क्लासेस घेते तेव्हा पहिल्या दिवशीपासून सर्व केक स्टुडंट्सकडून बनवून घेते। म्हणजे अगदी प्रीमिक्स घेण्यापासून, त्याचं वेट करण्यापासून, क्रीम फेटण्यापासून, आयसिंग करण्यापासून सर्व डेकोरेशन मी त्यांच्याकडून करून घेते। त्यामुळे त्यांना अगदी प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं व त्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स येतो की आपण प्रत्येक गोष्ट केल्यामुळे काय बदल होतात किंवा काय चुका होतात ते त्यांना तिथं लक्षात येतं। लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर म्हणजेच अनलॉक झाल्यानंतर ही माझी आज पहिलीच बॅच कंप्लीट झालेली आहे। यानंतर माझी दुसरी पण बॅच आहे, पण या बॅचचा रिव्ह्यू मी तुम्हाला इथं शेअर करणार आहे, कारण बऱ्याच जणांच्या तशा रिक्वेस्टही होत्या। मला केकचा क्लास घेताना शूट करायला वेळ मिळाला नाही, पण यानंतर जेव्हा मी केकचा क्लास घेईल त्यावेळेस तिथे शूट करून तुमच्यासोबत ते शूटिंग नक्कीच शेअर करेन। केकच्या क्लासच्या पहिल्या दिवशी मी त्यांना सर्व डिटेल इन्फॉर्मेशन देते, जसे की मेजरिंग कप, स्पून्स किंवा प्रीमिक्स, व्हॅनिला प्रीमिक्स, चॉकलेट प्रीमिक्स, कोको पावडर, डार्क कंपाऊंड, व्हाईट कंपाऊंड, मिल्क कंपाऊंड असे चॉकलेटचे, परत गार्निशिंगचे सर्व साहित्य, पायपिंग बॅग कशा विकत घ्यायच्या किंवा तुम्ही कोणते नोझल घ्यायचे, हे सर्व डिटेल इन्फॉर्मेशन मी पहिल्या दिवशी देते। आणि त्या दिवशी फक्त एक केक मी त्यांना डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवते आणि त्याचं प्रॅक्टिकल नॉलेजही मी त्या दिवशी त्यांना देते। दुसऱ्या दिवशीपासून मी कमीत कमी 2 किंवा जास्तीत जास्त 3च केक त्यांच्याकडून बनवून घेते, कारण एकाच दिवशी जर जास्त केक बनवले तर ते त्यांना व्यवस्थित समजतही नाहीत आणि व्यवस्थित लक्षातही राहत नाहीत। त्यामुळं जास्त केक एका दिवशी न घेता मी 2 किंवा 3च केक घेते। यासोबत मी त्यांना प्रीमिक्सपासून कप केक कसे बनवायचे हेही शिकवते व चॉकलेट गार्निशिंग कसे बनवायचे हेही मी त्यांना फ्रीमध्ये शिकवते। आजच्या या केक बॅचसाठी जे स्टुडंट आले आहेत त्यातील बरेचसे स्टुडंट माझे अगोदरचे आहेत, म्हणजेच अगोदर मी आर्ट क्राफ्टचे क्लासेस घेत होते, मेहंदी रांगोळीचेही चालूच आहेत व आर्ट क्राफ्टचेही चालूच आहेत। त्याचेही बरेच स्टुडंट आज इथं केकसाठी आलेले आहेत। ते माझा रिव्ह्यू व क्लासचा रिव्ह्यू तुम्हाला देतीलच, पण त्यासोबत मला एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट शेअर करावीशी वाटते, ती म्हणजे मलाही यांचा एक रिव्ह्यू तुम्हाला द्यायचा आहे। आतापर्यंत माझ्या केकच्या बऱ्याचशा बॅचेस झाल्या, त्या मी इथं माझ्या घरातच घेतल्या, पण आमचं घर त्या मानाने जरासं लहानच आहे। पण कधीही कोणीही तक्रार केली नाही की जागा पुरी आहे किंवा जागा कमी आहे, मला इथं बसायला मिळत नाही, तिथं बसायला मिळत नाही, मला हे करायला मिळत नाही, असं कोणीही कधीही तक्रार केलेली नाही। व त्यामुळं आतापर्यंत माझी कोणाबद्दल कधीच तक्रार नाही किंवा त्या विद्यार्थ्यांचीही माझ्याबद्दल कधीच कोणाची तक्रार आली नाही, कारण मी क्लासमध्ये नेहमी सर्वांना सर्व साहित्य समान वाटप करते, म्हणजे सर्वांना सर्व गोष्टी करायला एकसारख्या देते। त्यामुळेच कोणाला एक दिवसा भाव मिळत नाही व सर्व आनंदी होऊन आणि केक छान शिकून इथून जातात। बॅचचा आमचा हा आज लास्ट डे आहे आणि आज आम्ही फक्त फोटो प्रिंटचा एकच केक केला आणि त्यासोबत कपकेक्सही आज केले होते। चला तर या बॅचचा आपण आज रिव्ह्यू पाहूया। हाय, मी प्रज्ञा। फर्स्टली आमच्या एवढ्या छोट्याशा गावात संजना काकूंनी क्लास सुरू केला, हे एक भारी झालं। त्यामुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळालं। दुसरीकडे क्लासमध्ये कसं पहिल्यांदा मॅम सांगतात आणि तेवढंच, त्यास फक्त करून दाखवतात। इथं आम्हाला सगळं स्वतः आम्ही करतो, म्हणजे केक बेक करण्यापासून, डिझायनिंग करण्यापासून सगळं आम्ही करतो। हाय, मी प्रांजली। या क्लासबद्दल सांगायचं झालं तर मी मागेच क्लास केलेला आहे, पण माझ्या पर्सनल कारणामुळे मी एक केक मिस केला, फोटो प्रिंटचा केक। पण आज काकूने मला आवर्जून कॉल करून सांगितलं की प्रांजली तू ये आणि हा फोटो प्रिंटचा केक पाहून जा। आल्यानंतर खूप छान वाटलं, घरच्यासारखं वातावरण आहे। काही पण प्रॉब्लेम आला तर मी एनी टाइम कॉल करते, काकू मला कुठल्याही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून सांगतात। हाय, मी अक्षता। ह्या क्लास बद्दल सांगायचं म्हणलं तर हा क्लास एकदम घरगुती, म्हणजे असं कोणतीच गोष्ट नाही की असं इथं आलं की शिकून जात नाही। काकूंना सगळ्या गोष्टी येतात, सगळ्या, म्हणजे असं नाही की काकूंना म्हणलं काकू मला ही शिकायचं, काकू लगेच म्हणणार या उद्यापासून, म्हणजे असं पूर्ण वातावरण एक नंबर। म्हणजे एवढं त्यांच्यात कॉन्फिडन्स आहे की बाबा आपल्याला जर येत नसेल तर त्या दुसरीकडनं शिकतील आणि आपल्याला शिकवतील, एवढं त्यांच्यात माणूस की असं नाही कोणत्या गोष्टीला म्हणतच नाहीत। प्रत्येक गोष्ट, केक असू द्या, दुसऱ्या कोणत्याही गोष्टी असू द्या, हा ये शिकायला, एवढं फ्री आणि घरगुती, पूर्ण घरगुती। काय ह्या क्लासची अशी विशेषता आहे की बॅगमध्ये क्रीम भरण्यासहित आम्ही सगळं करायचं।
क्रम कोड सगळं आम्ही करायचं, पूर्णपणे आम्ही केले. त्यांनी हातच लावला नाही कोणत्या गोष्टीला. म्हणजे एवढा आम्हाला कॉन्फिडन्स आला आणि आम्ही प्रत्येक एक आज बघितलं की लगेच घरी जाऊन करायचो. म्हणजे एवढा आम्हाला कॉन्फिडन्स आला की हातात घेतल्यामुळे आमची प्रॅक्टिस झाली आणि आम्हाला खूप कॉन्फिडन्स आला. एवढ्या काकूंना इतक्या गोष्टी येतात त्यांनी, आणि अशी कोणती गोष्ट त्यांनी त्यांच्यापाशी ठेवली नाही की लेकरांनाही सांगायचं नाही, स्टुडंटलाही सांगायचं नाही. त्यांनी प्रत्येक त्यांच्या मनातली गोष्ट ही सांगितली. कारण की दुसऱ्या क्लासमध्ये कसं असते, त्यांचं लॉजिक त्यांच्यापाशी वापरतात आणि आपल्याला वेगळंच सांगतात. म्हणजे आपल्याला जास्त करून येऊन त्यांचा प्रॉफिट व्हावा आणि आपला लॉस व्हावा. पण काकूंनी एवढं भारी सांगितलं, एवढं त्यांच्यात म्हणजे लहानातली लहान गोष्ट त्यांनी आम्हाला शिकवली आणि एवढं आम्हाला आमचं म्हणजे कल्याण झाले आमचं. म्हणजे आम्ही जरी लग्न करून गेलं ना तरी आमची सासू आम्हाला नाव ठेवणार नाही, एवढं त्यांनी आम्हाला परफेक्ट केलंय. थँक्यू काकू, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी. ह्या क्लासची अजून एक विशेषता आहे, म्हणजे फक्त क्लास पुरतं मर्यादित ही गोष्ट नाही. काकू म्हणतात की तुम्ही कधी पण मला विचारा, एनी टाइम. त्यांनी त्यांचा वेळ आम्हाला देतात एनी टाइम. म्हणजे कधी पण, समजा फक्त 5 दिवस जर क्लास असेल तर फक्त 5 दिवसापुरतच, म्हणजे तुम्ही फक्त मला विचारायचं, त्या 5 दिवसातच मी तुम्हाला सांगणार. अशी कोणतीच गोष्ट नाही. तुम्ही वर्षानंतर जरी फोन केला की काकू मला हे असं सांगा, काकू 2 मिनिटात तुम्हाला सांगणार. म्हणजे एवढं त्यांनी असं नाही की फक्त क्लास पुरतच तुम्ही मर्यादित आहे. क्लास नंतर सुद्धा त्यांनी आपल्यासाठी अवेलेबल आहे पूर्ण, म्हणजे पूर्ण आणि पूर्ण घरगुती वातावरणात हा क्लास आहे की आपण घरी सुद्धा एवढे कारनामे करत नाही तेवढे इथं करून बसतो. म्हणजे एवढं फ्री आहे, खूप छान वाटतं. हाय, मी अंजली अचलारे. मी केकचा कोर्स पहिल्यांदाच केला. खूप छान वाटलं. संजना मॅम ह्या खूप समजून सांगतात, अगदी छोट्या छोट्या टिप्स लक्षात येईल अशा सांगतात. त्यामुळं ह्या केक शिकण्याची एक्साइटमेंट अगदी वाढत चाललेली आहे माझी. खूप छान फील होते आणि शिकताना पण खूप असं व्यवस्थित समजून घेता येतं आम्हाला. त्यामुळं केक शिकताना काय म्हणजे प्रॉब्लेम येत नाही. पहिल्यांदा वाटत होतं हा केक कसा करतात, कसं म्हणजे सजवतात ह्याला, हे वेगळंच वाटत होतं केक शिकायच्या आधी. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी एकदम समजून सांगितल्यात आम्हाला आणि काय करायचं कसं करायचं अगदी व्यवस्थित सांगितले. त्यामुळं केक व्यवस्थित येतो आम्हाला, तर खूप छान जमतो. हाय, मी पूनम लोमटे. मला खूप दिवसापासून केकचा क्लास करायचा होता, पण मला माहिती नव्हतं की नेमकं कोण शिकवते. मग मला समजलं की संजना मॅडम अनकरला क्लास घेतात. मग मी एका तासाचा प्रवास करून 5 ते 6 दिवस झाले दररोज केक शिकायला येते. त्यांच्याकडे केक शिकायला आल्यानंतर एक दडपण होतं की मनावर की आपल्याला जमतं का नाही, मॅडम रागवतील, असं कर तसं कर, हे तुला जमत नाही, राहू दे मी करते, असं काहीच नव्हतं. प्रत्येक केक करताना प्रत्येक गोष्ट मॅडम स्वतःला स्टुडंटला घ्यायला म्हणजे वापरायला लावत होते की प्रीमिक्स घेण्यापासून की केक बेक करण्यापासून प्रत्येक गोष्ट मॅडम स्टुडंटला करायला लावत होते. त्या फक्त लांबून बसून सांगत होत्या की हे असं नसतं, ते तसं नसतं, हे असं कर, हे फक्त सांगत होते. त्याच्यामुळं आम्हाला पण असा कॉन्फिडन्स आला की हो आपल्याला पण जमतंय. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या दिवशीपासून सगळे केक आम्ही स्वतः केले. त्यांनी एकही केक बनवलेला नाही, त्या फक्त आम्हाला बसून सांगत होत्या. आणि आमच्या गावामध्ये कोणती बेकरी नाही ना, त्याच्यामुळं मग त्यांनी मला एक सजेशन दिलं की तू तुझा व्यवसाय पुढे वाढवू शकते म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या टिप्स दिले की तू तर एखादा केक करताना मग कोणत्या वस्तू वापरताना कशा प्रकारे वापरू शकते की किंवा कशा प्रकारचे केक केल्यानंतर तुझा पण फायदा होईल आणि समोरच्याचा पण फायदा होईल. हाय, मी अंकिता गुंड. मी प्रथमच केकचा क्लास केला. मला प्रथम वाटायचं की हा केक कसा बनवला जातो, कशापासून बनवत असतील, या डिझाईन्स कशा काढल्या, हे खूप सारे प्रश्न मला पडायचे. परंतु मला माझी मैत्रीण सुप्रिया हिनं सांगितलं की आपण संजना काकू यांच्याकडे क्लास लावूया. त्या अगदी खूप टिप्स वगैरे आणि सोप्या पद्धतीत केक शिकवतात. मग मी विचार केला की आपण आपल्या स्वतःच्या बर्थडेला जरी केक बनवला तर त्या क्लासचे पैसेही फिटून जातील आणि आपल्या अंगामध्ये कायमची कलाही राहील. म्हणून मी संजना काकूंकडे येण्याचा निर्णय घेतला. तर या ठिकाणी पहिल्यांदा आलो तर पहिल्या दिवशी मला जराशी भीती वाटायची की आपण हा केक करू शकाल की नाही, आपल्याला येईल की नाही. परंतु त्यांनी इतक्या सोप्या पद्धतीने आम्हाला केक करायला शिकवला की आम्हाला दुसऱ्या दिवशी असं वाटायचं की कधी 10 वाजतील, कधी 11 वाजतील आणि कधी आम्ही या ठिकाणी येतोय आणि केक करतोय आणि कसा टाइम जायचा हे आम्हाला कळला नाही. यामुळे आम्हाला इतका फायदा झाला की घरच्या वस्तूंपासूनही केक कसा बनवता येतो हेही त्यांनी सांगितलं
आणि कमीत कमी किमतीत कोणत्या गोष्टी फक्त लागतात हे सांगून आम्ही केक बनवू शकतोय आता एकदम परफेक्ट जसा आपण दुकानातून विकत घेतोय असा. म्हणून मला वाटतं की फुलाफुलांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे. एक वेळेस गावामध्ये देऊळ नसेल तर चालेल, परंतु संजना काकूंसारख्या काकू या प्रत्येक गावामध्ये निर्माण झाल्या पाहिजे. मी सिबाशे. मी खूप दिवसानं विचार करत होते लॉकडाऊनमध्ये बसून काय करावं काय नाही, पण मला असं कळतच नव्हतं काय करावं काय नाही. एका दिवस अचानकच मनात विचार आला केकचा क्लास करावा, पण असं वाटायचं जर तिथं चुकलं तर काय झालं तर मग आपल्याला कोण काहीतरी बोललं तर मग कसं व्हायचं. मग मी अचानकच माझ्या घरच्यांना म्हणलं मला केकचा क्लास करायचा. तर मी माहिती काढली. मला तेव्हा कळलं की संजना काकू एकदम बेस्ट केक शिकवतात. पण मला थोडीफार भीतीच होती मनात. जेव्हा मी पहिल्यांदा क्लासला आले तेव्हा त्यांनी मला एका मैत्रिणीसारखं बोलल्या, जसं की स्वतःची आपली जवळची मैत्रीण कशी बोलते तसं त्यांनी एकदम बिहेव केलं आमच्यासाठी. असं आता मला कम्प्लिटली 5 दिवस होत आले, क्लास कंप्लीट होतो आज आमचा. तर मला असं आज नको वाटते घरी जायला, असं वाटतं मी उद्या पण रोजच्या टायमिंगवर यावं. असं त्यांच्याशी आम्ही असं काही कन्फर्म टायमिंग वगैरे नव्हतं. जसं घरचं वातावरण असतं तसं सेम हा वातावरण. मला असं थोडं पण कुठं वाटलं नाही की मी क्लासमध्ये म्हणून. पण असं बाहेरच्या क्लाससारखं तर अजिबात नाही वाटलं. ह्यांनी पूर्ण त्यांच्या घरातलं साहित्य वगैरे काय असं नाही म्हणलं की हा नाही हात लावायचा, हा नाही करायचा, असं नाही. तसं अजिबात तसं काही केलं नाही. एकदम घरच्यांसारखं वागलं त्यांनी, एकदम आपल्या मैत्रिणीसारखं. जसं की घरात आपण काही पण करतो, असं काही थोडंफार सांडलं तर आपण पुसायचं नाही करायचं, पण त्या स्वतः आम्हाला म्हणायच्या नको राहू दे, मी माझं पुसते, मी माझं करते. पण केकचं वगैरे शिकवताना सगळं आम्हाला स्वतःला करू द्यायच्या. म्हणून मला असं वाटतं की क्लास संपलाच नाही अजूनपर्यंत. आजचा शेवट दिवस आहे आमचा, पण मला अजून पण वाटते की मी क्लासमध्येच आहे आणि मला उद्याही यायचंय क्लासला. आमच्या संजना काकूंच्या चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.